जर का विचार केला तर तिसरा गडी बाद झालाय आणि धावसंख्या धावफलकर लावली गेली ते 19 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि कोरवळे संघाच्या धावफलकर धावा लावल्या जातात त्या केवळ 19. अतिशय संथ गतीने आपण विचार केला तर धावा धावफलकर लावल्या जात आहेत. मोठे फटके खेळण्याची फार गरज आहे तर कोरवळे संघाच्या फलंदाजांना. इथं फटका फसलाय, चेंडू हवेत आणि सुरेख झेल. फंबल झाले होते थोडेसे, मात्र झेल शेवटी कलेक्ट केलाय आणि गडी बाद झालाय. कॅरी ऑन डीजे. संघाला जर का विचार करावा लागेल, एक सन्मानजनक स्कोर तुम्हाला उभा करायचा असेल तर मोठी फटकेबाजी करायची, मात्र त्या नादामध्ये कुठेतरी विकेट गमावत आहेत कोरवळे संघाचे फलंदाज. आणि हा चेंडू देखील सुरेख दर्जाचा हाताळले. पंचांनी त्या षटक समाप्तीचा इशारा दिला. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांची खेळ धावसंख्या धावफलकावर लावली होती 19. कॅरी ऑन डीजे. तीन षटकांचा खेळ झाला. 3 षटकांती धावसंख्या धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा केवळ लावल्या जात आहेत. इथून पुढे जर का विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 12 चेंडूंमध्ये कुठेतरी मोठं फटके येणे फार गरजेचं राहील, कारण एक सन्मानजनक स्कोर जर का तुम्हाला उभा करायचा असेल. नडाई संघाचा जर का विचार केला तर एक नौका संघ जरी असला तरी चांगला संघ आहे, चांगल्या खेळाडूंचा भरणा त्या संघामध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर खेळत असताना तुम्हाला एक सन्मानजनक स्कोर उभं करणं नक्कीच आवश्यकता आहे त्याची. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला मोठे फटके खेळावे लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानामध्ये करावी लागेल. फलंदाजी जर का विचार केला तर रघुनाथ आणि समीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून देखील खेळते आणि गोलंदाजी मार्कवर मला वाटते 4था षटक घेऊन आता येत आहेत पप्पू. पप्पूच्या हातामध्ये कुठेतरी कर्णधाराने चेंडू दिलाय, त्याच्या खांद्यावर जबाबदारी टाकले. ती जबाबदारी पेलण्यामध्ये पप्पू यशस्वी होतोय की अयशस्वी येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला समजेल. पप्पूचा पहिला चेंडू आणि इथं मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा चेंडू हवेमध्ये होता, मात्र चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. नक्कीच चेंडू जाईल चौकाराकरिता 4 धावा. येणार हा चौकार कोरवळे संघाच्या धाव संख्येला कुठेतरी नवसंजीवनी प्रदान करेल. अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज असेल. मोठे फटके येणे फार गरज आहे. पहिल्या चेंडूवर आता आलाय आणि हा चेंडू इथं क्षेत्ररक्षणामध्ये चुका घडतायत. दरम्यान एक धाव धावून पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, बघता बघता दुसरी धाव देखील धावून पूर्ण झाली आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि तिसरी धाव देखील इथं पूर्ण होते. 4थ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 4 धावा इथं धावून पूर्ण होते. गच्चाळ थ्रो इथं बघायला मिळाला आणि बघता बघता 5 धावा आणि इथं पुन्हा एक धावावर थ्रो. 6वी धाव देखील धावून पूर्ण होते. 7व्या धावेचा प्रयत्न होतोय का? नक्कीच इच्छुक होते 7वी धाव घेण्यासाठी, मात्र फलंदाजाने इथं नकार दिला आणि 7वी धाव वाईटच्या स्वरूपात येते. एकूण 7 धावा, वाईट प्लस 6 धावून असे एक आगळा वेगळा रूप आपल्याला बघायला मिळतोय. 7 धावा धावफलकावर जोडल्या जातील. नक्कीच या 7 धावांनी नवसंजीवनी मिळेल
पप्पूच्या या षटकामध्ये एक चेंडू आतापर्यंत पप्पूने हाताळले, धावा खर्च केल्या तब्बल 11 धावा. षटकार जरी लगावला असता तरी 6 धावा आल्या असत्या. मात्र इथं वाईट चेंडूवर 6 धावा धावून घेतल्यात आणि अशा 7 धावा एकूण धावफलकावर जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती तब्बल 30 धावा. आणि इथं हा फटका देखील सुरेख आहे. चेंडू जातोय लॉंग लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. दरम्यान या 2 धावा धावून पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील धावून पूर्ण होते. पाणी घेऊन जायचंय. या 3 धावा आल्या. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली 33 धावा. डीजे 30 धावा, 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड. जर का 3 षटकांचा विचार केला तर पहिल्या 3 षटकामध्ये धावा केवळ आणि केवळ 19 धावा धावफलकावर होत्या. या षटकामध्ये धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या 14. 2 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केल्यात. गोलंदाज पप्पूने. पहिल्या चेंडूचा जर का विचार केला तर चौकार आला होता. त्यानंतरच्या चेंडूवर वाईट +6 अशा 7 धावा आल्या. त्यानंतर दुसरा चेंडू हाताळला गेला, त्यामध्ये धावा आल्या त्या 3. आणि इथं पप्पूचा इथे पुढील चेंडू असेल आणि हा फटका देखील सुरेख आहे. चांगल्या पद्धतीने खेळून काढले लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. दरम्यान क्षेत्ररक्षक काहीसे फंबल झाले. दरम्यान येणाऱ्या या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 35 या धावसंख्येवर. या षटकामध्ये आपल्याला धावा येताना बघायला मिळतात. या अशा प्रकारच्या एका षटकाची कुठेतरी कोरावळे संघाला गरज होती आणि ते षटक येताना बघायला मिळते. कारण आतापर्यंत 3 चेंडू पप्पूने हाताळले आणि धावा खर्च केला त्या 16. पप्पूचा पुढील चेंडू हा देखील मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाही. दरम्यान एक धाव धावून नक्कीच पूर्ण होईल आणि धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल ते 36 या धावसंख्येवर. 36 धावा धावफलकावर आणखी लावल्या गेल्यात. अजून देखील 8 चेंडूंचा खेळ कुठे शिल्लक असेल. रघुनाथ आणि समीरची ही जोडी धावफलकावर धावा गोळा करताना आपल्याला बघायला मिळते. एक पार्टनरशिप कुठेतरी या दोन्ही फलंदाजांमध्ये बनताना बघायला मिळते. कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतोय निर्धाव चेंडू. या षटकामध्ये जर का विचार केला तर पहिला निर्धाव चेंडू पप्पूने हाताळलाय. पप्पूचा पुढील चेंडू आणि इथं हा चेंडू देखील बॅटची कडा घेतली होती. दरम्यान एक धाव धावून पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि बघता बघता धाव फलकावर 2 धावा वाढवल्या जातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 37 या धावसंख्येवर. 4 षटकांती अडतीस धावा धावफलकावर लावल्या जातील.
या षटकामध्ये धावा आल्यात तब्बल 19 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये 19 धावा आहे, चौथ्या षटकामध्ये आलेल्या 19 धावा आणि अशा 4 षटकांती धावसंख्या धावफलकावर लावली जाईल ती 38 रन्स ऑन स्कोर बोर्ड. या दोन फलंदाजांनी कुठेतरी पार्टनरशिप रचले, एक भागीदारी सुंदररित्या इथं फलंदाजी करताना दोनही फलंदाज बघायला मिळत आहेत. आणि आता कुठेतरी गोलंदाजी मार्कवर संदीप येतोय. आणि हा फटका सुरेख आहे, फटका देखना आहे, चेंडू जाईल सीमा रेषे पार. इट्स अ ब्लास्ट, इट्स अ मॅक्झिमम. हा येतोय षटकार, 6 धावा. धावफलकावर लावली 44. चौथ्या षटकानंतर कुठेतरी पिकअप घेतलेला बघायला मिळतोय. धाव गती, धावसंख्येची धाव गती कुठेतरी वाढली तर नक्कीच 44 धावफलकावरला जातील. आणि इथं संदीपवर कुठेतरी आक्रमण केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला. संदीपला कुठेतरी विचार करावा लागेल, कारण दोनही सेट फलंदाजी करतायत. आणि इथं देखील मोठा फटका खेळायचा होता, बॅटची कडा घेतली गेली आणि तर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते. आत्महत्या, समीर परततोय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. चांगली फलंदाजी करत होते दोनही फलंदाज, मात्र इथं विकेटचं पतन. आणि रोहित नवीन फलंदाज, आणि इथं देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली गेली. 1 धाव इथं धावून पूर्ण होते. आणि कुठेतरी एकाच धावेवर समाधानी राहावं लागतंय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 45 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 अशी ही धावसंख्या. पुढील चेंडू संदीपचा, आणि हा चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक करतायत चुका. 1 धावफलकावर अर्जित केली जाईल. धावसंख्या 46. 46 रन्स ऑन स्कोरबोर्ड ऑन द लॉस ऑफ 5 विकेट्स. आणि इथं मोठा फटका खेळला जातोय, चेंडू हवेमध्ये, दरम्यान चेंडू जाईल नो मॅन्स लँड मध्ये. 1 धाव धावून पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव इथं धावून पूर्ण होते. 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. आता कुठेतरी एक सन्मानजनक स्कोर धावफलकावर लावला जातोय. 5वं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या धावफलकावर लावली जाते ती 48 धावा. संदीपच्या षटकामधील शेवटचा चेंडू असेल. आणि मोठा फटका खेळला जातोय, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत नाहीये. दरम्यान चेंडू पडल्याच्या नंतर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. 2 धावा धावून पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, मात्र इथं 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल. 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. धावसंख्या 5 षटकांती झाली ती 50 धावा आणि 51 धावांचं लक्ष असेल नडई संघासमोर. डीजे शिवळे संघाचा कर्णधार यायचंय. शिवळे संघाचा कर्णधार त्वरित संपर्क साधायचा आहे.
त्याच्याकडे देखील एक दर्जेदार गोलंदाजीचं युनिट आहे आणि 51 धावा डिफेंड ते करू शकतात. येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला समजेलच. 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर जोडी नडई संघाकडून जर का विचार केला, विकी आणि पप्पू अशी सलामीवीर जोडी नडई संघाकडून मैदानाच्या आतमध्ये. कोरवळे संघाला विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. शिवळे विपक्ष आंबेळे. नक्कीच शिवळे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रतीक्षेमध्ये आहेत निर्णयाच्या. कोरवळे संघाला विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय. पंच सामन्याला सुरुवात करायचंय. 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरली जोडी शिवळे संघाने नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. यानंतरचा होणारा शिवळे विपक्ष आंबेळे असा सामना प्रेक्षकांना नक्कीच अनुभवायला मिळेल. दरम्यान आत्ता चालू असलेला सामना कोरावळे विपक्ष नडई. कोरावळे संघाने धावफलकर लावल्या गेल्या 50 आणि 51 धावांची गरज असेल ती नडई संघाला. 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली जोडी विकी आणि पप्पू. दरम्यान विकी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळतं, त्याचप्रमाणे नॉन स्ट्रायकिंग एंडला पप्पू कुठेतरी एक दर्जेदार फलंदाजी युनिट या नडई संघाकडे देखील उपस्थित आहे. त्याचप्रमाणे गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज बघू शकतो बाळाच्या हातामध्ये चेंडू दिला. बाळाच्या खांद्यावर सोपवली गेलेली जबाबदारी. बाळा टू विकी असा रंगणार सामना. पंचांचा लेट्स प्ले असा इशारा आणि पहिला चेंडू प्रगतीपथावर आणि पहिला चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोचतायत. कोणती चूक होत नाहीये. गडी बाद होईल. बाळाला मिळणारी पहिली सफलता. विकी बॅक टू द पवेलियन. कॅरी ऑन जीजी. विकी बाद झाला. नवीन फलंदाज येतोय तो बाबू. नॉन स्ट्रायकिंग एंडला बाबूला आपण बघू शकता. आणि पंचांचा तर अवांतर धावेचा इशारा येतो. अवांतर धावेच्या मदतीने संघाचा श्री गणेश होतोय. खातं उघडलं जाते. धावफलकावर धाव लावली जाईल ती 1. कोरावळे संघाचा जर का विचार केला तर अगदी स्वप्नवत सुरुवात कुठेतरी गोलंदाजाने करून दिले आणि हा फटका इथं चांगल्या पद्धतीचा आहे. क्षेत्ररक्षण तिथं सुरेख झालं. दरम्यान एक धाव, चोरटी धाव म्हणता येईल. एक धाव धावफलकावर लावली जाईल. धाव संख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 2 धावा. क्षेत्ररक्षण सुरेख झालं होतं. फेकी देखील सुरेख झाली. मात्र एक चोरटी धाव. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट हे दोन्ही फलंदाज आपल्याला करताना बघायला मिळतात. बाबूचा जर का विचार केला तर आताच झालेला रामचंद्र स्मृती चषक मध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि इथं देखील मोठा फटका खेळला जातोय. बाबूच्या बॅट मधून येणारा हा चौकार. 4 धावा. ओळखला जातो. चौकाराला 4 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढली. 6 धावा धावफलकावर लावल्या जातील. आताच उल्लेख केला की रामचंद्र स्मृती चषकामध्ये
या बाबूने आपल्या फलंदाजीची छाप कुठेतरी सोडली होती आणि तशाच प्रकारची फलंदाजी इथे देखील पहिल्या चेंडूला सामोरं जातं, चौकार आला आणि हा चेंडू देखील, हा फटका देखील सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहेत. दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख झालं आणि बघता बघता इथं 2 धावा देखील धावून पूर्ण होतील. सुरेख फटकेबाजी, बॉलच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामध्ये यशस्वी देखील ठरतोय बाबू. आणि स्टेप आउट खेळलेला हा फटका, सुरेख दर्जाचा क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जाईल सीमा रेषे पार, 4 धावा, चौकार. शिल्लक आहे आणि धावा धावफलकार लावते तब्बल 12 धावा आणि हा फटका देखील तर क्षेत्ररक्षण सुरेख झालं, सुरेख दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि त्यावर मिळाली रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. आता सलामीर जोडी मैदानातून परतले. पहिल्या षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकांची धावसंख्या धावफलकार लावली होती 12. कॅरी ऑन डीजे. पहिलं षटक इथे समाप्त झालं. दुसरं षटक घेऊन आलेला समीरच्या पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान इथं बॅटची कडा घेतली गेली आणि एक धाव इथं धावून पूर्ण होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल, ती धावफलकार लावली जाईल, ती 13 धावा. वैभव आणि बाबू अशी फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना बघायला मिळते. सर्वांच्या नजरा, नडे संघाच्या सर्व प्रेक्षकांच्या नजरा कुठेतरी बाबूवर असतील, कारण बाबूमध्ये ती क्षमता आहे मोठी फटकेबाजी करण्याची, स्वतःच्या संघाला विजय प्राप्त करून देण्याची जबाबदारी कुठेतरी बाबूच्या खांद्यावर असेल. तशा प्रकारची फलंदाजी बाबूने आतापर्यंत केली, यापुढील देखील करावी लागेल. पहिल्या चेंडूचा जर का विचार केला तर सिंगल धावले होते, त्यानंतरचा हा चेंडू इथे निर्धाव येतोय. समीर पुन्हा एकदा आणि इथं चांगला फटका खेळला जातोय. हा चेंडू सीमारेषेचा वेध घेईल, हा चेंडू जाईल चौकार करता, 4 धावा. ती 17 धावा, 17 धावा धावफलकावर लावल्या जातील. समीरचा पुढील चेंडू बाबू करिता आणि फुल टॉच पद्धतीचा चेंडू होता, बाबूला मिस. या चेंडूने कुठेतरी बाबूला हुलकावणी दिली, यष्टी रक्षकाला देखील चुकवलं आणि चेंडू जाईल सीमा रेषे पार. 22च्या स्वरूपात येणारा हा चौकार, 4 धावा. धावसंख्या धावफलकार लावली होती 21 धावा. बॅटची कडा आहे का? ठीक आहे, बाबूच्या बॅट मधून हा येतोय चौकार. बॅटची कडा घेतली होती
पंच आम्हाला कुणाला अतिशय दक्ष पंचगिरी करतायत आणि ही देखील बॅटची कडा. इथं देखील यष्टी रक्षकाला चुकवलंय. चेंडू जाईल नशिबाच्या चौकारा करिता 4 धावा. कॅरी ऑन दी. या षटकाचा जर का विचार केला तर या षटकामध्ये तब्बल बॅक टू बॅक 3 चौकार बाबूने खेळलेत. म्हणजे बाबूच्या बॅटमधून येणारा हा 5वा चौकार होता. आणि हा देखील मोठा फटका खेळला जातोय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि बघता बघता 2 धावा इथं धावून पूर्ण होत आहेत. दुसरं षटक इथं समाप्त होत आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावफलकावर लावली जाते तब्बल 27 रन्स ऑन स्कोर बोर्ड. कॅरी ऑन डीजे. केला तर नडई संघाची धावसंख्या धावफलक होती 27. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेला रघुनाथ. फलंदाजी करत असताना रघुनाथ चांगली फलंदाजी केली होती या रघुनाथने. आता गोलंदाजी भार देखील त्याच्या खांद्यावर दिले. तशा प्रकारे फलंदाजीमध्ये कामगिरी बजावली तशाच प्रकारची कामगिरी इथं कुठेतरी गोलंदाजीमध्ये बजावी लागेल. कोरोळे संघाला जर का विजय प्राप्त करायचा असेल तर नक्कीच कुठेतरी विकेट्स मिळवाव्या लागतील. विशेष करून बाबूच्या विकेटवर तुम्हाला कुठेतरी ध्यान द्यावं लागेल. आणि हा फटका सुरेख. आपण बाबूची तारीफ करत होतो आणि इथे वैभव कुठेतरी चौकार खेळून काढतोय. 4 धावा वैभवच्या बॅटमधून देखील येत आहेत. याआधी आपण बाबूच्या बॅटमधून चौकार बघितले. आता चौकार बघतोय वैभवच्या बॅटमधून. एक तेरी तो एक मेरी. नक्कीच बाबूच्या पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी फलंदाजी करतोय तो वैभव. चांगली फटकेबाजी करतोय. दोन्ही फलंदाज एक चांगली पार्टनरशिप रचतायत. आणि इथे हा चेंडू पंच आम्हाला कळवतायत वाईड. अवांतर धाव. धाव संख्या धावफलकाला ती 32. आणि हा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र बॅट अँड बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. अतिशय चालाक पद्धतीची गोलंदाजी आपण रघुनाथ करून करताना बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता त्यानंतर इथे कमबॅकची गरज होती आणि कमबॅक करतोय तो रघुनाथ. आणि इथं फुल टॉस मध्ये चेंडू होता आणि पंच आम्हाला कळवतात हा अतिरिक्त चेंडू. नो +4. एकूण 5 धावांनी धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या जाऊन पोचेल तब्बल 37 धावा. 37 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आणि यापुढील चेंडू असेल फलंदाजासाठी सुवर्ण संधी. पर्वणी मेजवानी म्हणजेच फ्री हिटचा चेंडू असेल.
आणि हा चेंडू येतोय पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धाव संख्या धाव फलकावर येते 38. 51 धावांचा पाठलाग करतात आणि तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 38 धावा धाव फलकावर येतील आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. रघुनाथचा पुढील चेंडू, फलंदाजी तर सुरेख केली, गोलंदाजीमध्ये काहीशी चुका होत आहेत तिथं आणि चेंडू हवेमध्ये आणि फ्री हिटचा चेंडू असल्या कारणास्तव ते कोणत्याही प्रकारे झेलबाद इथं फलंदाज होणार नाहीये. एक धाव धाव फलकावर जोडली जाईल. धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 39. 39 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 39 धाव धाव फलकावर. या षटकामध्ये जर का विचार केला तर आतापर्यंत गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या तब्बल 12. पुढील चेंडू रघुनाथचा आणि मोठा फटका खेळला जातोय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक करतायत चुका. हा चेंडू जाईल सीमारेषे पार. 4 धावन करतायत चौकार. पॅड मधून येणारा हा तब्बल 6वा चौकार आणि धाव संख्या धाव फलकावला जाते तब्बल 43 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 51 धावा डिफेंड करत असताना तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धाव फलकावला जाते 43 आणि जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 8 धावांची गरज असेल. ते नडई संघाला दाद द्यावी लागेल. बाबूला जशा प्रकारची फटकेबाजी केले, स्वतःच्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय आणि पंच इथं आम्हाला इशारा देत आहेत की हा चेंडू असेल पुन्हा एक अवांतर चेंडू, वाईट चेंडू. धाव संख्या धाव फलकावर या वाईटच्या मदतीने वाढेल. जाऊन पोहोचते 44 धावा. आणि कुठेतरी ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू मात्र पंचांनी वैध ठरवलाय आणि हा चेंडू निर्धाव येतोय. आत्मविश्वास नक्कीच बळावलेला आपल्याला बघायला मिळतोय फलंदाज बाबूचा. बॅटची कडा आणि हा चेंडू देखील सीमारेषेचा वेध घेतोय का? नक्कीच घेतोय. चेंडू जाईल सीमारेषे पार. खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा आल्या. 4 धावांच्या मधून धाव संख्या वाढली. जाऊन पोहोचली तब्बल 48 धावा आणि बाबूच्या बॅट मधून येणारा हा 7वा चौकार. श्री सतीशजी केंबारी यांनी बाबूवर बाबूवर बक्षीस लावला होता. प्रत्येक चौकाराकरता बाबूच्या 100 रुपयांचा कॅश प्राइज होतं आणि आतापर्यंत बाबूच्या बॅट मधून तब्बल चौकार आले 7, म्हणजे 700 रुपयांचा आतापर्यंत मानकरी ठरतोय बाबू. जिंकण्याचे आणखी देखील 3 धावांची गरज असेल. 3 षटकांती धाव फलकावर धावा लावल्या गेल्या 48. विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं या दोन्ही फलंदाजांनी नडई संघाला. गोलंदाजी मार कुठेतरी भाऊ आपण बघू शकता आणि बॅटची कडा आणि ते यष्टी रक्षण सुरेख. झेल झाला, गडी बाद झाला.
वैभव आज जरा चांगली फलंदाजी करत होता, मात्र आता नवीन फलंदाज जर का विचार केला तर मुरबाड तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेट पटलामध्ये ज्याचं मोठं नाव असा स्वप्नील शिंदे कुठेतरी फलंदाजी करता गेलाय. बघूयात स्वप्नील चौकार लगावतोय की षटकार लगावतोय. 3 धावांची गरज आहे, मात्र मोठा फटका खेळून नक्कीच विजय प्राप्त करून देण्याची इच्छा स्वप्नीलची असेल. एक अष्टपैलू खेळाडू स्वप्नील शिंदे आणि हा चेंडू पंचांकडे दाद मागतोय वाईटची आणि नक्कीच वाईट चेंडू येतोय. धावसंख्या धावफुल ती 49 धावा. 2 धावांची आणखी देखील गरज आहे. स्वप्नील शिंदे स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका खेळला जातोय. स्वप्नीलच्या बॅट मधून येणारा हा विजयी षटकार. 6 धावा. नडई संघाचं अभिनंदन, कोरावळे संघाचं कौतुक. डीजे